मग कसे आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? तर वातावरण एवढं चेंज होतं ना, त्याच्यामुळे ना खूप सर्दी खोकल्याची साथच एक प्रकारे आलेली तापाची. तर बघा, तर आपल्याला एक रामबाण इलाज करायचं आहे. त्याकरता मी इथे घेतले होते 2 पेरू. छान असे ते वॉश करून घेतलेले होते बघा, मस्त फ्रेश पेरू होते ते. तर आणि इथे घेतले लाल तिखट आणि मीठ घेतलं आहे, दोन्ही चांगलं मिक्स करून घेते आहे. त्याच्याने खोकला हा 100% तुमचा कमी होणार आहे. माझा झालाच. तर बघा, इथे मिक्स करून घेतलेले आहे मी आणि मस्त असे पेरू कापून घेतलेले आहेत. कापलेल्या पेरूमध्ये मस्त आपण मीठ मसाला पूर्ण भरून घेऊया आतपर्यंत. जाईल तेवढा आत भरूया आणि मग भरलेले पेरू मस्तपैकी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हां. तर बघा, तर मी गॅसवर भाजून घेते, पूर्ण भरून घेते. बघा, मला एका ताईने नकलच सांगितलं होतं की पेरू भाजून घ्यायचा खूप छान असतं खोकल्यासाठी, लगेच फरक पडतो. तर मी खरंच ट्राय केलं. मी 2-3 वेळा ट्राय केला तर माझा खोकला नक्कीच तो कमी झाला आणि बंदच झालेला. तर बघा, आणि टेस्टही अप्रतिम येते. तर भरून घेतलेले आहेत. आता इथे मी लावते मस्त गॅस. तर गॅस ही मी आपली मस्त मंद आचेवर ठेवलेली प्रथमतः. तर बघा, ते मीठ कसं तुरतू तुरतू जळतं आहे आणि घेतल्या चिमटा आलटी-पलटी करायला. तर बघा, मस्त असा पेरू आपला हा म्हणजे फास्ट गॅसमध्ये पूर्ण करपून जाणार आहे बाहेरून. तर करपलेली साली आपल्याला फेकायची नाही, ॲक्च्युली तेच चांगलं औषध आहे. तर बघा, पडला पेरू साईडला. तर बघा, आता पूर्ण दुसरा पेरू दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे बाजूच्या ह्याच्यावर. एक मोठा एक छोटा होता. तर मस्त असा मी भाजून घेते आणि याच्यामध्ये मीठ मसाला टाकलेले, दोन्ही याच्यावर 2 ठेवले होते. तर बघा, भाजलेले पेरू. तर पहिल्यांदा मी मीडियमच गॅस ठेवलेली, कारण की सगळं त्याच्या आतमध्ये पण ते भाजलं गेलं पाहिजे म्हणून. तर आत केवढं भाजत नाही आहे, पण गरम होतं पूर्णतः. तर बघा, आपले पेरू तयार होते छान असे. तर खूप दिवस चांगला ऊन होता. तर आज कडकडीत असं 2-3 दिवस ऊन होता आणि आज पूर्ण दिवस पाऊसच पडतो आहे. तर खरंच छान आहे. पेरूचा पालाही भाजून त्याचा रस काढला जातो, नाहीतर मग असंच वाटून असा रस पिला जातो. पण पेरू भाजून खूपच छान लागतो. थंडीमध्ये तर खूपच छान. पावसाळ्यामध्ये थंडी असते. तर बघा, मस्त पेरू मी खरखरीत भाजून घेतलेले आहेत आणि बघा, पुन्हा आता मी काढते येते एक एक आपले कापलेले आहे. तर बघा, मीठ मसाला मस्त आणि खूप गरम होता भाजलेला पेरू. तर मी एक एक खाप त्याची काढते आहे आणि बघा, प्लेटमध्ये ठेवते आहे. तर खूप छान आणि खूप गरम गरम वाफ निघत होते त्याच्यातून आणि खूप चटकेही लागत होते. तर बघा, मस्त मी पेरू काढते आहे आणि जो आपला उर्वरित होता मीठ मसाला, बघा आपला पेरू मस्त झालेला आहे इथे तयार आणि उर्वरित मीठ मसाला त्याच्यात मी टाकून घेते आहे. थोडं तिखट तिखट गळायला पण छान वाटतं. तर बघा, तयार आहे आपला मस्त असा पेरू. तर बघा, तुम्ही ट्राय करा प्लीज. थँक्यू. तर भाजलेला पेरू हा आपल्याला गरम गरमच खायचा आहे. चला, बाय बाय.